प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, दिव्यांगाची कैवारी, शेतकऱ्याचे पालनहार आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने आज संपूर्ण राज्यभरात दिव्यांगाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन चालू आहे। त्या पार्श्वभूमीवर मागील कित्येक दिवसापासून प्रहार संघटनेने निवेदन दिलं आहे किंवा आमदारांचा, खासदाराचा जो काही वर्षाचा 5% निधी असतो तो अद्याप देखील अपंगावर खर्च झालेला नाही। तसेच जिल्हा नियोजन समितीचा 1% निधी जो असतो तो देखील अजून आमच्यावर खर्च झालेला नाही। तसेच सरकारनं 2,500 नावाच्या पेन्शन योजनेचं जे अपंगाच्या तोंडावर पाणी पुसले आहेत ती अद्याप देखील रेग्युलर अपंग पगार होत नाही। कोणाची तर 1000 पगार होती, कोणाची 1,500 होती, कोणाची 2,500 होती, कोणाची होत नाही। या अशा सरकारनं धडा शिकवण्यासाठी आज आम्ही निदर्शन आंदोलन केलं नाही। तसेच अपंग जे भूमिहीन अपंग आहेत त्यांना 1 गुंठा जमीन देण्याचं आम्ही मागणी ह्या निवेदनाद्वारे केलेली आहे। आदरणीय बच्चूभाऊच्या मार्गदर्शनात संपूर्ण राज्यभरात असंच आंदोलन चालू आहे। याची दखल सरकारनं लवकरात लवकर नाही घेतली तर ह्याच्या देखील पुढे उग्र आंदोलन आम्ही करणार आहोत। आमदार कुठं निधी खर्च होतो? नियम असा सांगतो की आमदार आणि खासदारांनी 5% निधी त्यांचा जी येणारा जो निधी आहे त्यातला 5% निधी दिव्यांग निधीवर खर्चला पाहिजे। पण अद्याप देखील कोणत्याही आमदारांना असं ठोस असा निधी 5% पूर्णपणे अजून खर्च केलेला नाही। अरे कोण म्हणतं देत नाही, अरे कोण म्हणतं देत नाही।